संध्याकाळची वेळ होती. कारोख हळूहळू जमिनीवर उतरू लागला होता. कोल्हापूरच्या एका छोट्या गावातला नामदेव नावाचा तरुण शेतकरी आपल्या बैलवाडीतून घराकडे परतत होता. वाटेत बेडकीचा ओढा नावाचा एक ओढा लागतो. लोकांच्या मते त्या ओढ्यात सूर्यास्तानंतर जाणं धोक्याचं होतं. अचानक नामदेवच्या बैलांनी पाय रोवले. ते थरथर कापू लागले आणि जोर जोरात हंबरू लागले. नामदेवला काहीच कळेना, पण पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की गाडीच्या चाकाला कुणीतरी अमानवी शक्तीने जखडून ठेवले. वातावरणात एक भीतीदायक शांतता पसरली आणि नामदेवला स्वतःच्या नावाचा पुकारा ऐकू आला. तो आवाज माणसाचा नव्हता, तर एका भयान ओरडण्याचा होता. नामदेव घाबरून घामाघूम झाला. त्याने देवाची नावं घेतली, पण ती काळी बाधा इतकी प्रबळ होती की नामदेवचं शरीर सुन्न पडलं. त्याची शुद्ध हरपणार. इतक्यात दुरून मेंढ्यांच्या गळ्यातील घंट्यांचा टिंग टिंग असा आवाज ऐकू आला. अंधारात एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि हातात काठी घेतलेली, अंगावर घुमडी असलेली एक मूर्ती समोर आली. ते साक्षात बारू मामा होते. मामांनी आपल्या हातातील काठी जमिनीवर जोरात आपटली. त्या आवाजाने अवघं रान शहरलं. मामा कडाडले, खबरदार, माझ्या लेकराच्या वाटेला जाशील तर राग करीन. हा माझा भक्त आहे, याच्या केसालाही धक्का लागता कामा नये. मामांनी आपल्या कमरेला बांधलेल्या पाकिटातून पिवळा भंडारा काढला आणि तो नामदेवच्या दिशेने आणि त्या काळोखात भिरकावला. भंडारा हवेत पसरताच तिथली ती काळी सावली एखाद्या जळणाऱ्या लाकडासारखी ओरडत पळून गेली. नामदेवचे बैल शांत झाले आणि गाडी मुक्त झाली. नामदेवने डोळे उघडले तसे मामा हसून म्हणाले, घाबरू नकोस पोरा, मामा तुझ्या पाठीशी आहे. जा आता सुखानं घरी. नामदेवने मामांच्या चरणी डोकं ठेवलं, पण क्षणार्धात मामा आपल्या मेंढ्यांसह दिसेनासे झाले. केवळ हवेत उरला होता तो भंडाऱ्याचा सुवास. मित्रांनो, संकटाच्या वेळी जो श्रद्धेने मामांची आठवण काढतो, त्याच्या मदतीला मामा नक्कीच धावून येतात. आदमापूरची ही वारी म्हणजे भक्तांच्या जीवनातील आनंदाचा ठेवा आहे. म्हणूनच मित्रांनो, वेळ काढा आणि सहपरिवार आदमापूरला नक्की जा. मामांची ती प्रसन्न मूर्ती आणि तिथली भक्ती पाहून तुमचं जीवन धन्य होईल. मामांच्या भंडारात ती शक्ती आहे जी तुमचं नशीब बदलू शकते. चला तर मग मनोभावे पुकारा. बाळू मामाच्या नावानं चांग भलं. बाळू मामाच्या नावानं